अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। आणि राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मंदिर स्वच्छता मोहीम घोषित केली आणि या स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुंबईतील मुंबादेवीचं मंदिर आणि परिसर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभेचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छ केलं जात आहे। राहुल नार्वेकर सुद्धा या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या मंदिरामध्ये स्वच्छता करून या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवला। मुंबादेवी मुंबईची मूळ देवी मानली जाते, मुंबईकरांचं दैवत मानली जाते आणि याच मुंबादेवी मंदिर परिसरात देवेंद्र फडणवीस पोहोचलेत स्वच्छता मोहिमेअंतर्गत आपला सहभाग नोंदवण्यासाठी। आधी अर्थातच देवीचं दर्शन आणि त्यानंतर मंदिराची साफसफाई त्यांच्या हस्ते केली जाईल। मुंबादेवी जिथे वसलेली आहे तो सगळा व्यापारी संकुलाचा परिसर आहे। इथे या परिसरामध्ये प्रचंड गजबज असते। मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, दीपक केसरकर यांची सुद्धा देवेंद्र फडणवीसांसोबत उपस्थिती आहे। मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबईचं नाव मुंबई असं पडलं अशी आख्यायिका फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे आणि याच मुंबादेवीच्या दर्शनासाठी आणि मंदिरातल्या स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सध्या पोहोचलेत। आणि यानंतर पुढची बातमी।